काल नागपुरात दोन गट समोरासमोर आले आणि दंगा सदृश्य परिस्थिती नागपुरात निर्माण झाली। या घटनेला महाराष्ट्र पोलिसांनी गंभीररित्या घेऊन आता जिल्हा स्तरावर शांतता अबाधित राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहे। विविध समाजातील लोकांच्या बैठका पोलिसांतर्फे घेण्याची सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन साहेब आहेत। सर, आज आपण बैठक घेतली, नेमकी कशा संदर्भातली बैठक होती? सर्वांना माहित आहे की काल नागपूरमध्ये जे दंगा झालेला होता, जे दंगाचा विषय इतर जिल्ह्यामध्ये पण होऊ शकतात, त्या अनुषंगाने प्रतिबंध करण्यासाठी आम्ही आज शांतता बैठक घेतलेली आहे। त्या अनुषंगाने सर्व धर्मचे जे मुख्य लीडर्स आज उपस्थित होते आणि त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेला आहे। कोणतेही शांतता भंग करणारे लोक दिसून आल्या तर, काही घटना दिसून आल्या तर लगेच पोलीस स्टेशनला, नजदीक पोलीस स्टेशनला कळवावे, नाहीतर तुम्ही 112 ला कळवावे। आम्ही येऊन तिकडे पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहे म्हणून आम्ही सर्वांना रिक्वेस्ट केलेला आहे। सर, येत्या काळात रामनवमी, रमजान ईद सारखे मोठे सण आहेत, मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात। या सगळ्याच्यात कुठली अप्रिय घटना घडू नये यासाठी आपण काही विशेष अशा पद्धतीने काही प्लॅनिंग किंवा योजना आखली आहेत का? हे सर्वांना माहिती आहे, चंद्रपूर पूर्ण शांतप्रिय जिल्हा आहे। तो सर्व धर्म शांतताने राहत आहे। तरी पण काही घटना बाहेर घडला असेल तर त्यांचा प्रभाव इकडे चंद्रपूरमध्ये राहू नये म्हणून आम्ही दरवेळी जे सण येतात त्यांचे आधी आम्ही शांतता बैठक घेत आहे। तरी पण आम्ही येणाऱ्या उत्सवासाठी आम्ही जास्त पेट्रोलिंग राबवणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही सिटी स्टाईल बीट पेट्रोलिंग सुरू करणार आहे। तो त्या अनुषंगाने आम्ही प्लॅनिंग चालू आहे आणि जे गुन्हेगारच्या विरुद्ध पण आम्ही स्ट्रिक्ट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण घेणार आहे। त्या अनुषंगाने असा मी विश्वास करतो की पूर्ण नागरिकांचा पण विश्वास आहे पोलिसांवर। आम्ही या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की शांत राखण्यासाठी तुमचा सहकार पण पोलिसला पाहिजे। तो नक्की बोलू शकतो की जे सहकार आतापर्यंत भेटलेलं आहे ते पण आम्ही पुढच्या येणाऱ्या उत्सवांमध्ये भेटणार आहे। आम्ही पूर्ण सण उत्सव शांतताने पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न आहे, सुसज्ज आहे। थँक्यू। सर, कुठलीही घटना होते तेव्हा सोशल मीडिया कुठेतरी याच्यावर जे पोस्ट टाकले जातात ते कुठेतरी कारणीभूत ठरत असतात। अशा पद्धतीने जे समाज माध्यमावर आपण कशा पद्धतीने नजर ठेवणार? आमच्याकडे पण सोशल मॉनिटरिंग, सोशल मीडियामध्ये काही मेसेज होत आहे त्यांचे मॉनिटर करण्यासाठी आमचा वेगळा टीम पण आहे आणि शांतता बैठकमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पण मीटिंग्स घेतलेल्या आहे। तरी पण सर्वांना आम्ही अपील करू शकतो की जे मेसेजेस व्हायरल होत आहे सोशल मीडियामध्ये, तो पहिले तुम्ही व्हेरीफाय करा, नंतर तुम्ही पोलिसला संपर्क करा। ती आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे। असं नाही की कोणतेही मेसेज आला तर तुम्ही लगेच रिॲक्ट होई नये आणि इमिडिएटली तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा, आम्ही कारवाई करणार आहे। बट सोशल मीडियावर आमचा वॉच आहे। सर्वच बाबींवर पोलीस लक्ष ठेवून असून कुठलीही कायदा व सुव्यवस्था अबाधित होणार नाही यासाठी पोलीस प्रयत्नशील असणार आहे। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।